नमस्कार. ज्योतिष गुरुच्या आजच्या या विशेष आणि अत्यंत महत्त्वाच्या भागात मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत एका अशा राशीबद्दल जिच्या ऊर्जा आणि पराक्रमाने संपूर्ण ब्रह्मांड थरथरावे लागते. होय, आपण बोलत आहोत मेष राशीबद्दल. 21 जुलै 2026चा हा दिवस आपल्या मेष राशीच्या स्त्री पुरुषांच्या आयुष्यात एक असा सुवर्णयोग घेऊन आला आहे ज्याची तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत होतात. आजचे राशी भविष्य जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात, कारण ग्रहांची चाल बदलली आहे आणि तुमच्या पत्रिकेत एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी असा योग जुळून आला आहे. जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि तुमच्या स्वतःच्या भविष्याबद्दल श्रद्धा आणि आत्मविश्वास असेल, तर हा व्हिडिओ एक पलकही न लावता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची ही माहिती तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा दोन्ही पालटून टाकू शकते. जर तुम्हाला स्वामींवर आणि आपल्या मेहनतीवर पूर्ण विश्वास असेल, तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटतं की आपण खूप मेहनत करत आहोत, अतोनात प्रयत्न करत आहोत, पण अपेक्षेप्रमाणे फळ मिळत नाहीये. पण मित्रांनो, काळ कधीच एकसारखा राहत नाही. आज 21 जुलै 2026 रोजी जेव्हा तुम्ही सकाळी डोळे उघडाल, तेव्हापासूनच तुम्हाला वातावरणामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल. मेष राशीचा स्वामी असलेला मंगळ ग्रह आणि ग्रहांचा राजा सूर्य यांचा एक अद्भुत संयोग तुमच्या पत्रिकेत घडत आहे. हा संयोग म्हणजे केवळ एखादा ग्रहयोग नाही, तर तुमच्या आत्मविश्वासाला आणि धैर्याला नवी झळाळी देणारा एक दिव्य प्रकाश आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खास असल्याचे कारण म्हणजे तुम्ही ज्या कामांमध्ये अडकला होतात किंवा जी कामे गेल्या अनेक दिवसांपासून रखडली होती, ती अचानक मार्गाला लागण्यास सुरुवात होणार आहे. तुमची आजची मेष राशी, आजचे भविष्य अगदी सुखद आश्चर्याने भरलेले असणार आहे. सकाळी सकाळीच तुम्हाला एक असा फोन कॉल किंवा संदेश मिळू शकतो ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आणि समाधान पाहायला मिळेल. बऱ्याचदा असे होते की आपण नको त्या गोष्टींचा ताण घेतो आणि मानसिक स्वास्थ्य बिघडवून टाकतो. पण आज ग्रहांची स्थिती सांगते की तुम्ही मानसिक तणावातून पूर्णपणे बाहेर पडणार आहात. तुमच्या कुटुंबातील वातावरण अत्यंत आनंदाचे आणि उत्साही राहील. बऱ्याच दिवसांपासून घरात सुरू असलेले छोटे मोठे वाद किंवा गैरसमज आज एका क्षणात दूर होणार आहेत. घरातील मोठ्या मंडळींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असतील आणि त्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवणारे ठरेल. जर तुमच्या घरात एखाद्या शुभ कार्याची किंवा नवीन वास्तूची चर्चा सुरू असेल, तर आज त्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक पाऊल उचलले जाऊ शकते. आता वळूया तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस प्रगतीचे नवे झोके देणारा ठरणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमचे वरिष्ठ तुमच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करतील आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून प्रमोशनची किंवा नवीन जबाबदारीची वाट पाहत असाल, तर आजचा दिवस अत्यंत शुभ संकेत घेऊन आला आहे. कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा स्वतःच्या मनातील भीतीमुळे तुम्ही जर एखादा निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असाल, तर आज ती भीती पूर्णपणे संपुष्टात येईल. तुमच्यातील नेतृत्व गुण आज उफाळून वर येईल. कोणत्याही कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची तुमची क्षमता आज वरिष्ठांचे लक्ष वेधून घेईल. जे तरुण वर्ग नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना आज मुलाखतीमध्ये घवघवीत यश मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यापार करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक लाभाचा महापूर घेऊन आला आहे. मराठी हॉरोस्कोपच्या दृष्टीने विचार केला तर आज ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या व्यवसायाचा विस्तार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
जर तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दुपारच्या वेळेत केलेली गुंतवणूक भविष्यात सोन्याहून मोलाची ठरू शकते. बाजारात अडकलेले तुमचे पैशांचे व्यवहार आज अचानक रिकव्हर होऊ शकतात. कुणाला दिलेले पैसे किंवा उधारीवर गेलेले धन आज परत मिळण्याचे योग प्रबळ आहेत. यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा कैक पटीने मजबूत होईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, पैशांची आवक वाढली म्हणून अतिउत्साहात येऊन कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. विचारपूर्वक घेतलेले पाऊल तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवेल. आता आपण बोलणार आहोत तुमच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल, तो म्हणजे नातेसंबंध आणि प्रेमजीवन. मेष राशीचे लोक मनाने अत्यंत प्रामाणिक, आक्रमक पण आतून अतिशय कोमल स्वभावाचे असतात. तुम्ही जे मनापासून प्रेम करता त्याच्यासाठी सर्वस्व द्यायला तयार असता. आज तुमच्या प्रेम संबंधांमध्ये एक नवीन गोडवा निर्माण होणार आहे. जर गेल्या काही दिवसात तुमच्या आणि तुमच्या जोडीदारात दुरावा निर्माण झाला असेल तर आजचा दिवस तो दुरावा मिटवण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. दोघे मिळून भविष्याबद्दलचे काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. विवाहित दाम्पत्यांसाठी आजचा दिवस रोमॅन्टिक आणि सुखद आठवणींनी भरलेला असेल. जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी ताकद देईल. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा किंवा आनंदाचे क्षण घालवण्याचा योग देखील आज येत आहे. परंतु मित्रांनो, आयुष्यात जेव्हा चांगले योग येतात तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. आरोग्याच्या बाबतीत आज अजिबात गाफील राहू नका. कामाचा अतिताण आणि धावपळीमुळे डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या आणि बाहेरचे खाणे टाळून घरच्या सात्विक अन्नाला प्राधान्य द्या. तुमच्या आरोग्याची काळजी ही केवळ तुमची नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिले तरच तुम्ही या संपूर्ण दिवसाचा आणि यशाचा मनसोक्त आनंद घेऊ शकाल. आपल्या तब्येतीची काळजी घ्या, कारण शरीर माध्यम सुलभ साधनम धर्म साधनम. आपले शरीरच आपल्या सर्व कर्मांचे मूळ आहे. आता आपण पोहोचलो आहोत आजच्या या विशेष व्हिडिओच्या अशा टप्प्यावर जिथे तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. जर आत्तापर्यंतचा हा प्रवास, हा अचूक अंदाज तुम्हाला तुमच्या आयुष्याशी जोडलेला वाटत असेल, तुमच्या मनाला शांतता देणारा वाटत असेल, तर एका क्षणाचाही विलंब न करता या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा आजचा अनुभव, तुमची भावना नक्की सांगा, कारण तुमचे विचार आमच्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत. आज तुमच्या आयुष्यात एक असा अचानक बदल होऊ शकतो ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. हा बदल तुमच्या आर्थिक किंवा कौटुंबिक जीवनात मोठी उलथापालथ घडवून आणू शकतो. पण घाबरू नका, हा बदल अत्यंत सकारात्मक असणार आहे. आता वेळ आली आहे एका अत्यंत प्रभावी आणि सोप्या आध्यात्मिक उपायाची. ज्योतिषाच्या अभ्यासानुसार आणि आपल्या प्राचीन ग्रंथानुसार मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळाची ऊर्जा बॅलन्स करण्यासाठी जर तुम्ही आजच्या दिवशी एक छोटासा उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी धुळीस मिळतील. आज 21 जुलै 2026च्या या शुभ दिवशी सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर तुमच्या घरातील देवघरात शुद्ध तुपाचा दिवा लावा. त्या दिव्यासमोर बसून भगवंताचे ध्यान करा आणि लाल रंगाची फुलं किंवा थोडे तांदूळ हातात घेऊन मंगळाच्या बीज मंत्राचा जप करा. ओम अंग अंगारकाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. जप पूर्ण झाल्यानंतर तो दिवा आणि ती फुले आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवा किंवा संध्याकाळी एखाद्या पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन नतमस्तक व्हा. हा अत्यंत साधा वाटणारा उपाय तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे एका